भंडाऱ्याच्या डोंगराला मधील 26,000 रोपटी नष्ट झाली आहेत। वन्य प्राण्यांनी रोपवनातील रोपटी नष्ट केली आहेत। एका वर्षापूर्वीच हे प्रकरण अहवालातून आता ही बाब समोर आली आहे। संबंधित प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वनमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। तक्रारदाराचं समाधान झालं नसेल किंवा आपल्याकडून जे समजते की त्यांनी इतर ठिकाणी वनमंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे पुन्हा तक्रार केलेली आहे याच्या अनुषंगाने, तर तो तक्रार अर्ज आल्यानंतर आपण त्या अनुषंगाने वरिष्ठांस विनंती करूया की वेगळ्या विभागामार्फत जे आहे म्हणजे सामाजिक वनीकरण विभाग भंडाराच्या ऐवजी दुसऱ्या विभागांतर्गत याची वेगळ्यांनी इन्क्वायरी करता येईल आणि इन्क्वायरी झाल्यानंतर पुन्हा इन्क्वायरी सुरू करून याच्यामधून जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करता आपल्याला प्रस्तावित करता येईल। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका येथे डोंगरला मौजा इथं सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिका 50,000 झाडांची लागवड केल्याचे माहिती वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यापैकी 26,000 झाडं ही माकड, रानडुकर आणि प्राण्यांनी जनावरांनी खाल्ले असे दाखला अहवालामध्ये वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली। पत्र लिहून मागणी केली आहे की या प्रकरणात सखोल चौकशी करावी, जेणेकरून या प्रकरणात झालेला भ्रष्टाचार पूर्ण हा बाहेर येऊन शासन निधीचा दुरुपयोग कसा होतो हा कुठेतरी लक्षात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।